पुणेकर जे लोक आहेत ना, खूपच अवेअर लोक आहेत. त्यांना माहिती आहे की महापालिका आयुक्तचा काम काय आहे, म्हणून कामाचं ताण वाढतं इथे. मला आल्यापासून पाणी नाही, आम्ही थोडंसं खातो आणि मग मागे. बेसिकली कसं आहे की मी पण नाश्ता नाही केला आणि तुमची वाट पाहतो, तुमच्या सोबत नाश्ता करायचा. सर अस्सल पुणेरी झालेले आहेत याची मला खात्री पटलेली आहे. पुण्यामध्ये ना आयलँड ऑफ एक्सलन्स तर आहे, पण आयलँड ऑफ जे असं ना की डेप्रिवेशन पण आहे. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. मी आत्ता पुणे शहरामध्ये आहे. काही गोष्टींचा आपल्याला अभिमान असतो आणि तो असायलाही पाहिजे. जसं की आपल्याला मी मराठी आहे याचा अभिमान असतो, मी महाराष्ट्रातला आहे याचा अभिमान असतो, मी भारतीय आहे याचाही अभिमान असतो. तसं जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेलात तरी मी पुण्याचा आहे, मी पुणेकर आहे हे म्हणण्यामागे एक अभिमान आहे, एक स्वाभिमान आहे, एक ऊर्जा आहे की नाही? तुम्हाला पटतं की नाही? हे मलाही पटतं. खरं तर मी पुण्याचा नाही आहे, पण माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात झालं. आता नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्ताने मला पुण्यामध्ये वारंवार येण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे पुणेकरांशी, पुण्यातल्या वातावरणाशी माझं एक नातं आहे. मला आवडतं इथे फार रमायला. तर आज एका पुणेकर माणसाशी मला गप्पा मारायची संधी मिळाली. आता ते नेमके कोण आहेत? तर पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या घरी मला आज येण्याची संधी मिळाली. ते एक पुणेकर आहेत. तर त्यांच्या नजरेतलं पुणं काय आहे, त्यांच्या स्वप्नातलं पुणं काय आहे, भविष्यात आपलं पुणं आपल्याला कसं पाहायला मिळणार आहे, हे सगळं मला आज त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि एका एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाशी गप्पा मारायची संधी मिळाली याचा मलाही आनंद आहे. तर तुमच्या मनातले प्रश्न पुणेकर होऊन आज मी विचारणार आहे एका पुणेकराला, पुणे महानगरपालिका आयुक्तांना, नवल किशोर राम. जाऊया, गप्पा मारूया, पुणे भविष्यात कसं होणार आहे ते जाणून घेऊया. चला. सर नमस्कार. अरे संकर्षणजी, कसे आहात? एकदम छान, मस्त. मी ज्यांना रोज टीव्हीवर पाहतो आज माझ्या घरी आले. वा, वेलकम. मला खूप गप्पा मारायची तुमच्याशी. वा, बसू का सर? बसा. आज आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. म्हणजे पुण्यामध्ये मी नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने खूपदा येतो, पण पुणे महानगरपालिका आयुक्त मी एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहिलेत. आणि तुमच्याकडे गप्पा मारायला येताना पुणेकरांनी माझ्याकडे प्रश्नांची वहीच दिली आहे, पण त्यातलं फक्त एक पान मी निवडतो आणि जरा प्रश्न विचारतो. चालेल ना? नक्की चालेल. मी पहिल्यांदा असं कुठल्या आयुक्तांना भेटतोय आणि जबाबदारीचं पद आहे आणि त्यात पुणे महानगरपालिका आयुक्त तुम्ही आहात. ह्या नावातच खूप जबाबदारी आहे, कारण पुणे हे जगाचं आकर्षण असलेलं शहर आहे. या शहराकडून अपेक्षाही आहेत, इथे संस्कृती आहे, राजकारणही आहे, वारसाही फार मोठा आहे, धार्मिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, कलेचा वारसा आहे. तर या शहराकडे तुम्ही पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून जाताना ही जबाबदारी जेव्हा पहिल्यांदा आली, पहिली रिॲक्शन काय होती? एक तर असं आहे की आम्ही जेव्हा पोस्टिंगसाठी जात असतो, खूप सारा, आता समजा माझी नोकरी 18 वर्ष झालेली आहे, खूप सारा म्हणजे पोस्टिंग्स मी केलेला आहे. म्हणजे कलेक्टर मी पण होतो, 9-10 वर्ष कलेक्टर होतो. तसेच मंत्रालयात पण काम केलं, भारत सरकारमध्ये पण काही महत्त्वाचे पोस्ट केले. काय असते की जेव्हा आपण नवीन पोस्टिंगसाठी जातो तर असं पाहतो की त्या पोस्टिंगमध्ये चॅलेंज काय आहे, त्या हिशोबाने आम्हाला म्हणजे एक थोडासा वेगळेपणा फील होतो प्रत्येक वेळी. पुणे महापालिका आयुक्त झाल्यावर किंवा जेव्हा माझा आदेश निघाला तर मला ॲक्च्युली वाटलं की हा एक खूप चॅलेंजिंग पोस्ट आहे. त्याचं कारण असं आहे की पुणेकर जे लोक आहेत ना, दे आर व्हेरी मच काइंड ऑफ, यू कॅन से की खूपच अवेअर लोक आहेत. तुमचं कौतुक आहे आयुक्तांकडून. त्यांना बेसिकली आपले अधिकारची जाणीव आहे. त्यांना माहिती आहे की महापालिका आयुक्तचा काम काय आहे, म्हणून कामाचं ताण वाढतं इथे. आपण कधी कधी काय असतं ना की ज्या पोस्टिंगवर आता समजा की कुठे एक म्हणजे असं असाइनमेंट आहे की लोक एवढे काही प्रश्न विचारत नाही किंवा एवढे काही लक्ष देत नाही, पण इथे पुणेकरांचं खूप लक्ष आहे महापालिका आयुक्तांवर, म्हणून टफ पोस्टिंग आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही आन्सरेबल आहात हे तुम्हाला माहिती असतं तेव्हा जबाबदारी जास्त वाढते, हो की नाही? आणि दुसरं असं आहे की हा शहर जे आहे, म्हणजे मी तर असं म्हणतो की आपल्या देशातील नंबर 1 शहर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि पुणेमध्ये महापालिका आयुक्त म्हणून काम करणे, मी असं मानतो की हा माझ्या करिअरचा पीक आहे. म्हणजे सर्वात चांगली पोस्टिंग मी म्हणू शकतो. अवघड आहे, पण नक्कीच मला वाटते की हा माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. किती छान, वा वा. तुम्ही आहात कुठले, तुमचं मूळ गाव कोणतं, कुठल्या राज्यात? आणि माझं गाव बेसिकली मोतीहारी एक जिल्हा आहे, पूर्वी चंपारण. अच्छा. म्हणजे मला वाटतं की माझ्या जिल्ह्याचं नाव प्रत्येकाला माहीत असेल. जर तुम्ही तुमचं हिस्ट्रीचा नॉलेज तुम्ही जर रिकलेक्ट केला,
आपण म्हणतो ना महात्मा गांधीचा जो पहिला सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह नाही पहिला फर्स्ट सत्याग्रह, ते आपण ज्याला म्हणतो इंडिगो सत्याग्रह, हम्म, बरोबर आहे. हम्म, तर 1917 साली गांधीजीच्या खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी त्यांचे राजनैतिक आणि सामाजिक जीवनाची सुरुवात झाली होती हम्म. तो चंपारण सत्याग्रह. तुम्ही इतिहास जर वाचले असाल तर, आणि तिथे माझे गाव आहे. कुठल्या राज्यात हे? ते आपलं बिहारमध्ये आहे आणि हा व्हेरी मच नियर टू नेपाल बॉर्डर म्हणा. आणि तो चंपारण आहे, खूप सुंदर जिल्हा आहे, नोन फॉर द राईस कल्टिवेशन. बिहारचे मी सर्व हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हे होतं की तुमचं नाव आहे नवल किशोर राम, तुम्ही बिहारमधले आहात जे नेपाळच्या जवळचं आहे. असं म्हणल्यानंतर आपला संवाद शुद्ध मराठीत चालू आहे. मी मराठीत बोलतोय, तुम्हाला ते पूर्ण उमगतंय आणि तुम्ही उत्तरही मराठीत देताय. तर मला हे जाणून घ्यायचंय की मग तुम्ही ही मराठीशी एवढे यूज टू कसे झालात? नाही, 2-3 कारण आहे. हम्म, एक तर असं आहे की म्हणजे तुम्ही जर कुठल्याही राज्यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जर काम करत असाल हम्म. तर सामान्य लोकांची भाषा आपलं तुम्हाला आलीच पाहिजे. आलीच पाहिजे, ॲक्च्युली माहीत पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की फार एलिट आणि एज्युकेटेड लोकांसोबत अंग्रेजी हिंदीमध्ये बोलू शकतो, पण शेवटी काय आहे की खेड्यातून आलेला एक सामान्य शेतकरी आहे आणि त्यांच्या समस्या जास्त महत्त्वाची असते. त्यांची भाषा जर कळली नाही तर मी कुठल्या कामाचा माणूस इथे. तर क्या बात है. मराठी तर नक्कीच आलीच पाहिजे. आणि मराठी कसं आहे की मराठीसाठी मी काही एफर्ट्स नाही घेतलं. मी लोकांना फार बारकाईने पाहत होतो, ते काय बोलतात, कसे बोलतात. मी काही मराठीसाठी काही कोर्स केला नाही आणि असं नाही की मी खूप छान मराठी बोलतो, पण काम चालू आहे. बरोबर. पण मला हे फार तुमचा अप्रोच फार आवडला की ज्या प्रांतामध्ये तुम्ही काम करता तिथल्या लोकांची भाषाच जर तुम्हाला आली नाही तर तुम्ही तिथे ग्रोथ कशी करू शकणार? बिलकुल सही. तर तुम्ही त्या अप्रोचनी ह्या भाषेला आपलंसं केलं, हे आम्हाला फार छान वाटलं. वा, तुमचा हा बंगला जो आहे छान आहे हो सर. असं घर आमचं नसतं. आमचं अगदी म्हणजे छोटंसं आपलं 2 BHK. तुमचं म्हणजे ह्या सोफ्यात तर आमचं एक लिव्हिंग रूम होतं सर, एवढा छान. माझं पण घर इतकं छान नाही आहे, तर माझं घरच नाही आहे. मी इथे कसं आहे की म्हणजे शासकीय पण शासकीय बंगल्यांचं मला एक अट्रॅक्शन आहे सर, मोठे असतात आणि छान. नाही, कसं आहे मी सांगतो आपल्याला, म्हणजे आश्चर्य वाटेल की जेव्हापासून आम्ही नोकरीमध्ये येतो, हम्म, मी सुरुवातीपासून यवतमाळमध्ये CEO होतो हम्म. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी बंगलोमध्ये राहिलो मी. म्हणजे even दिल्लीमध्ये फार मोठा चांगला घर होता, बर. पण जेव्हा रिटायर होतात ना पुन्हा 2 BHKच्या लाईफ आपल्याला करावं लागते. तर फार अवघड आहे आम्हाला. हा, पण तुम्हाला आयुक्त म्हणून काम करताना कुठल्या शहरातलं घर, आता तुम्हाला शासकीय, आता हा एवढा छान पुण्यातल्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये बंगला आहे, तर तुम्हाला ह्या बंगल्याविषयी एक जिव्हाळा वाटत असेल, तुमची अटॅचमेंट होत असेल. कुठल्या शहरामध्ये जास्त तुम्ही रमलात एक नागरिक म्हणून? आयुक्त म्हणून सोडून द्या, पण ह्या शहराने मला एक जिव्हाळा लावला. नाही, तो ॲक्च्युली मी जे तुम्हाला सांगितलं पुणे याचं उत्तर आहे. तुम्हाला असं वाटेल की का तुम्ही पुणे म्हणतो, आता मी आलो, पण बेसिकली कसं आहे मी या ठिकाणी कलेक्टर पण होतो. अच्छा. पुण्याला मी कलेक्टर होतो आणि जेव्हा कोविडचा पहिला केस आला होता तेव्हा मी कलेक्टर होतो. त्याच्यानंतर खूप सारा महापूर वगैरेचा संकट पाहिला. मी पुणेकरांसोबत खूप अवघड परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे. आणि काय असते ना की जेव्हा आपण एकमेकांसोबत अवघड परिस्थिती, कठीण परिस्थितीमध्ये काम करतो ना, तेव्हा आपला भावनात्मक किंवा भावनिक जो काही जुळाव असते ना, म्हणजे ते जास्त होतो. म्हणून मला वाटतं की पुणे शहराशी माझे एक वेगळे संबंध आहे. कारण मला माहिती आहे की जेव्हा कोविड सुरू झाला होता तेव्हा काय पॅनिक होता प्रत्येक माणसामध्ये. आणि मी 2.5-3 वर्ष त्या कालावधीमध्ये कोविड काळात तुम्ही पुण्यात होता आयुक्त म्हणून? बापरे. सो आय हॅव सीन स्ट्रगल ऑफ एव्हरी मॅन, एव्हरी पर्सन. तो बेसिकली कसा आहे. आणि थोडासा लोक असे आहे की मी काही दिवस पूर्वी एक असं पण सांगतो बोललो होतो की पुण्यामध्ये कसं आहे ना की म्हणजे एव्हरीथिंग लुक्स सो ब्राईट अँड ब्युटिफुल. म्हणजे एक वेगळेपणा आहे या शहरात. आहे खरं. हां, म्हणजे तो थोडासा काय आहे की यू फील गुड. काही आम्ही म्हणतो ना की या ठिकाणी गेलो तर मला खूप पॉझिटिव्ह वाटला. तर पुण्यात एक नॅचरल पॉझिटिव्हिटी आहे, म्हणून मला हा शहर खूप छान वाटते. छान. आणि मी बेसिकली मराठवाड्यामध्ये पण काम केलेलं आहे. तुम्ही जर असा विचार केला तर मी 2 ठिकाणचं नाव घेणार, एक पुणे आणि दुसरा बीड. बीड. हां, बर. हे तुम्हाला जवळचे वाटलेले? हो, बिलकुल. बीड सुद्धा
म्हणजे मी बोलू शकतो की माझ्या हृदयाशी म्हणजे जोडलेले जिल्हा आहे. मराठवाड्यातलं एक गाव तुमच्या हृदयाशी जोडलेलं आहे, याच्यापेक्षा मराठवाड्यातल्या माणसाला दुसरा काय आनंद? नाही बिलकुल. आणि बीडमध्ये कसं आहे की आज सुद्धा म्हणजे मला वाटते की रोज कमीत कमी एक बीडचा माणूस मला भेटायला येतात किंवा 10 मेसेज करतात, काही काम असतात मला सांगतात. छान, सो बीड इज लाईक माय सेकंड होम. ग्रेट. चला, मला एक फार छान वाटतं की पुणे महानगरपालिका आयुक्तांशी आज गप्पा मारायला आल्यानंतर त्यांना मुळात पुण्याविषयी आस्था आहे. पुण्यामध्ये जेव्हा कोविडसारखा आजार आला होता तेव्हा ते पुण्यामध्ये काम करत होते. त्यांनी इथली भाषा, इथली माणसं आपलीशी करून त्यांना ऑब्झर्व करून काम करायचा त्यांचा प्रयत्न आहे. तर फक्त पुण्यामध्ये सरकारी अधिकारी म्हणून तो माणूस इथे नाही आहे, तर पुन्हा आपलंसं करून काम करायची त्यांची पद्धत आहे. सर, बाकी बऱ्याच गप्पा मारायच्यात. थोड्या तुमच्या बंगल्याचा फेरफटका मारल्या तर चालतील का गप्पा? बिलकुल चालेल ना सर. पाणी नाश्ता काय आज आपल्याला इथं? आज तुम्ही नाश्ता नाही केले का? नाही सर, तुम्ही पुणेरी वागू नका सर. तुम्ही पुण्यात फक्त आयुक्त म्हणून आलायत काहीतरी. हा ना, मला आल्यापासून पाणी नाही, आम्ही थोडंसं खातो आणि मग मागे. बेसिकली कसं आहे की मी पण नाश्ता नाही केला आणि तुमची वाट पाहत होतो, तुमच्या सोबत नाश्ता करायचा. सर, अस्सल पुणेरी झालेले आहेत याची मला खात्री पटलेली आहे. तर थोडंसं आम्ही अल्पोपहार घेतो आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवलजींशी गप्पा मारत मारत जरा गार्डनमध्ये जातो. सर, ब्रेकफास्ट छान झाला, थँक्यू सो मच. मला आता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आत्ताची पुण्याची अडचण काय? आता हा प्रश्न बेसिकली अतिशय महत्त्वाचा आहे, पण खूप सारा म्हणजे इश्यूज आहेत त्याच्यामध्ये. अडचण जर सांगायचं झालं तर म्हणजे कसं आहे ना की एक रेफरन्स फ्रेम आम्हाला द्यावं लागते. जो आपला शहर आहे त्याच्यामध्ये अडचणी काय आहे ते सांगण्यापूर्वी तुमचा शहर कसा होता आणि आज कसा झालेला आहे आणि का झाला याच्यावर आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल. एक तर असं आहे की अडचण जर पाहिलं तर एक सामान्य माणसाला तुम्ही रोजच्या रोज ऑफिस जात असतात किंवा कामावर जात असतात, तुम्हाला काय अडचण वाटते तर हा फार महत्त्वाचा आहे. तर मी जेव्हा ऑफिसला जातो, मी म्हणजे एक सामान्य पुणेकरांच्या बाबतीत बोलतो, तर मी किती ट्रॅफिक फेस करतो, आमच्या गाडीचे स्पीड काय आहे, किंवा मी जर संध्याकाळी मार्केटला निघालो तर मी आरामात रस्त्यावर म्हणजे चालू शकतो का, ठीक आहे, स्वच्छता, हां, आमच्या घरी रोज पाणी येतात का, पाणी शुद्ध येतात का, किंवा शहर कसं दिसते ओव्हरऑल. तर हे सगळे जे प्रश्न तुम्ही पाहिला ना, तर थोडंसं मला काय वाटते की एक ईज ऑफ लिव्हिंगसाठी हे सगळे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. तर ईज ऑफ लिव्हिंगच्या बाबतीत पुण्याची चांगली ओळख आहे सुरुवातीपासून, आज पण आहे. पण हे सगळे 3-4 प्रश्न फार मोठा झालेला आहे. अर्बन मोबिलिटीचा प्रश्न आहे, लोकांसाठी जो काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते थोडा आपल्याला म्हणजे चांगला करण्याची गरज आहे, किंवा रोडचं जे काही एक वायडनिंग आहे, ट्रॅफिकची चांगली व्यवस्था, सिग्नल, लेन मार्किंग, चांगले फुटपाथ. एक व्यक्ती म्हणून तुम्ही विचार करा तुम्हाला, तर हे सगळ्या गोष्टीमध्ये थोडा आता पुणे थोडा मागे गेलेला आहे, पण त्याच्यावर आम्ही काम करतो आणि नक्कीच आमचं नियोजन असं आहे की 1.5 ते 2 वर्षात हे चित्र आपल्याला पूर्णपणे बदलेल. पूर्णपणे बदलेल? एकदम. त्याच्या खात्री आहे? खात्री यासाठी आहे की त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे, आणि नियोजन नाही तर त्या बाबतीतचे ॲक्च्युली तयारी पण सुरू झालेली आहे आणि खूप ठोस तयारी सुरू झालेली आहे. ते मी आपल्याला खूप सविस्तर आपल्याला सांगू शकतो. एक तर कसं आहे की पुण्याचं जर पाहिला तर हा जो एक शहर आहे ना, नॅचरल बॅरियर्स आहे, म्हणजे रिजेस आहे, बरोबर, डिफेन्स एरिया आहे, है ना. तर पुण्यामध्ये जो रोडचं पर्सेंटेज आहे ते माहीत आहे किती आहे, खूप कमी आहे. यू कांट इवन गेस इट इज हार्डली 8 to 9%. एक चांगल्या शहरामध्ये रोडचं पर्सेंटेज शुड बी मोर दॅन 15 to 16%. इथे ते फक्त 8% आहे. म्हणजे तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला ते चांगलं करून दाखवायचं हे चॅलेंज आहे, बरोबर. आणि दुसरं कसं आहे की तुम्ही हा विचार करा ना की समजा की पुरंदर बारामतीच्या माणसाला जर मुंबई जायचं असेल तर पुणे शहर क्रॉस करतात ना. वाघोलीच्या माणसाला जर जायचं असेल मुंबई तर पुणे शहर क्रॉस करावं लागतं. तर हा जो शहर आहे रिंग रोड नाही, करेक्ट, रिंग रोड नाही आहे, ज्याला आपण बायपास म्हणतो. हां. तर आज पुण्याचा जो ट्रॅफिक आहे ते 40% ट्रॅफिक जे आहे ते पुणे शहरचे बाहेरच्या लोकांचे आहे. करेक्ट, की जे वेगळ्या शहरातून मुंबईकडे जात आहेत पण जाताना पुणे लागतं. हां, तो रिंग रोड अवॉइड नाही करता येत. रिंग रोड नाही आहे, म्हणून हा एक फार मोठा इश्यू आहे.
तसेच रोडचं पर्सेंटेज कमी आहे. दुसरा असा आहे की जो आमचा 1997चा जो DP होता, DP ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असतो, त्याच्यामध्ये आज पण 700 किलोमीटरचा जो काही रोड आहे तो अजून तयार नाही झालेला आहे. 700 किलोमीटरचा हां. रोड आहे. तो 700 किलोमीटरचा अजून नेटवर्क आम्ही तयार करू शकलो नाही, कारण तो DP इम्प्लिमेंट नाही झाला. तर हे खूप सारी इश्यूज आहे. आणि काही काही रस्ते आहे, आता एक भाग झाला, दुसरा भाग झाला, मध्ये जो लिंक पाहिजे त्याला मिसिंग लिंक्स म्हणतो ते नाही झाला. तर हे सगळे आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याचं नियोजन पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतो. मला हे फार बरं वाटलं की तुम्ही प्रगतीच्या मार्गावरती असताना अजून काय झालं नाही हे ॲक्सेप्ट तरी करताय. म्हणजे हवेत नाही सांगत आहात की हे झालंय, हे झालंय, हे झालंय. नाही, एक्सेप्ट तर नक्कीच करायला पाहिजे ना. समजा काही तुम्हाला आजार आहे, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही सांगतात ना की मला हा त्रास आहे, कहाँ दर्द हो रहा है, कहाँ पे तकलीफ है. जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम स्वीकारत नाही, समाधान कसं होणार आहे? करेक्ट. पण एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधताना तुम्हाला चॅलेंजेस काय वाटतात? राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय का लोकसहभाग? कारण ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. पॉलिटिशियन लोकांचाही सपोर्ट आहे, नागरिकांनी सुद्धा तयारी दाखवली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. कारण फक्त अधिकारच महत्त्वाचे नाहीत, कर्तव्यही महत्त्वाचे आहेत ना. म्हणजे घाण दिसली तर आम्ही व्हिडिओ करून व्हायरल करतो, पण थुंकू नये हा नियम आम्ही कमी वेळेला पाळतो. म्हणजे इथे ट्रॅफिक आहे हे आम्ही सांगतो, पण सिग्नल मोडताना आम्हीच दिसतो. मग नेमकी तुमच्यासमोरची अडचण कोणती जास्त प्रमाणात आहे? प्रशासकीय, राजकीय का लोकसहभाग? नाही, मी आपल्याला सुरुवातीला स्पष्ट करतो की देर इज नथिंग कॉल्ड राजकीय हस्तक्षेप. हा एक विरोधाभासी शब्द आहे. कारण जेव्हा मी ट्रेनिंगमध्ये होतो अकॅडमीमध्ये, तेव्हा आम्ही शिकलो की राजकीय हस्तक्षेप हा एक भ्रामक शब्द आहे. शेवटी कसं आहे की हे राजकीय लोक जे आहेत, MP असतील, MLA असतील किंवा नगरसेवक, दे आर पार्ट ऑफ द सिस्टम्स. राईट. ते जे काही सांगतायत किंवा त्यांचं जे काही मत व्यक्त करतात, तो हस्तक्षेप नाही आहे, त्याचं काम आहे. आज मी जिल्हाधिकारी म्हणून काम केला किंवा कमिशनर म्हणून माझ्याकडे भेटायला 100 लोक येतात, तर एक राजकीय माणसाकडे 200 लोक येतात. त्यांना कुठेतरी जोपर्यंत हे लोकांचे प्रश्न ते आणणार नाही माझ्यासमोर किंवा अधिकाऱ्यांसमोर, ते काय होणार आहे? कधी कधी ते बरेचदा काय असते की राजकीय लोकांकडे ना कधी कधी लोक असे पण प्रश्न आणतात ज्याचं समाधान होत नाही, पण ते आम्हाला सांगतात कारण त्याचं काम आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला काही सांगितलं की हे काम आहे, तुम्ही करून द्या, तर याचा अर्थ असा आहे की ठीक आहे, तो त्यांचं काम आहे. पण शेवटी राजकीय व्यक्ती जे आहेत आमचे सिस्टममध्ये, ते 99% लोक ते सगळे एक राजकीय जीवनात पब्लिक लाईफमध्ये असतात म्हणून सांगतात काही गोष्टी, पण सगळे चांगली सूचना पण तेच करतात. ग्रेट. असं नाही आहे. त्यांचं सहकार्यच आहे. हो. आणि दुसरा असा आहे की प्रशासकीय आणि दुसरा जो लोकसभागचा इश्यू आहे त्याच्यामध्ये इश्यूज आहे. पुणे शहरमध्ये जर पाहिला PMCमध्ये, तर मला काय वाटते की आमचे जे अधिकारी आहेत, ठीक आहे, सगळे चांगले आहे. म्हणजे असं नाही आहे की एक व्यक्ती म्हणून काही कमी आहे कोणामध्ये, खोडा घालतायत वगैरे. हां, पण थोडासा इश्यू काय आहे ना की दे हॅव बिकम व्हेरी थिक स्किन्ड. म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला असं काही नकारात्मक माझे मत नाही आहे. ते सगळे इंटेलिजंट आणि हुशार लोक आहेत. पण काय असते की एकच ठिकाणी वर्षानुवर्ष 20 वर्ष 30 वर्ष काम करून आणि खूप हे लोकांचा प्रश्न ऐकून कधी कधी काय वाटते की ठीक आहे, काय करू आता. दिस ॲटिट्यूड कम्स, मोटिवेशन गोज डाऊन. पण त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग होणे फार गरजेचं आहे. ते आता हे आहे, ते असं आहे, असं हां, स्वीकारून काम करण्याचा अप्रोच येतो. तो थोडासा एक आहे की प्रशासकीय पातळीवर जर आम्ही पाहिलं तर एक खूपच कॉम्प्लेसेन्सी आहे अधिकाऱ्यांमध्ये. इनोव्हेटिव्ह काम करण्याची इच्छा संपलेली आहे आणि एक असतं ना की जोश पाहिजे, ते थोडा कमी आहे. मी ह्या गोष्टी आल्यावर मला लक्षात आला. तर माझं असं आहे की आमच्या अधिकाऱ्यांना कसं जागृत करू, कसं त्यांना इन्स्पायर करू, मोटिवेट करू, हा एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे. प्राण फुंकायची गरज आहे. हां. आणि तिसरा जो तुम्ही सांगितलं ना की लोकसहभाग, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. कसं आहे की लोकसभामध्ये हे दुसऱ्यावर टीका करणे हे खूप इझी असते ना. लोक बोलते हैं भाई की निंदक निर राखी अंगण कुटी छवाय, कबीरदासचं. चांगली गोष्ट आहे, निंदा करायला पाहिजे, क्रिटिसिझम करायला पाहिजे, पण तुमचा रोल काय? आता आमचं इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेवढे भर आहे तुमचं फंडामेंटल राईट्सवर, तेवढे फंडामेंटल ड्युटीवर पण भर आहे. ॲब्सोल्युटली राईट. तर मी एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो? मी इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी काय करतो? हाऊ सेन्सिटिव्ह आय एम फॉर द जेंडर, किंवा म्हणजे स्वच्छतासाठी, किंवा एक सामान्य नागरिक म्हणून
आता बघा ना, पुण्यामध्ये 12 लाख ट्रॅफिक व्हायलेशन्स होतात प्रत्येक वर्षी. 12 लाख? हां. आता याच्यामध्ये 12 लाख जो ट्रॅफिक व्हायलेशन्स आहे, ते पोलीस कमिशनरचा काय दोष आहे, महापालिका आयुक्तचा काय दोष आहे? नागरिकांच्या हातातली गोष्ट. हां. आणि कुठे लाईनमध्ये जर राहायचं झालं तर नाही, मीच पुढे जाऊन काहीतरी थोडासा कसं आहे की Approach तुम्ही बदलला हां पाहिजे. तुम्ही तर खूप फिरले असतील ना युरोप किंवा बाकी ठिकाणी. लोक नॉर्मली एक दूधचं पॅकेट घ्यायला तास तास उभे राहतात आणि त्यांना त्रास होत नाही. बरोबर आहे. सो आपल्याला पेशन्स पाहिजे. आमचा हा मोठा मोठा रिव्हर आहे. म्हणतात की भाई खूप घाण आहे, एकदम पाणी जे आहे ते मग काळा झालेला आहे. ठीक आहे, एस टी पीचं काम सुरू आहे. मला वाटतं की 6 महिन्यात एस टी पी चालू होईल. पण त्याच्यापूर्वी मी काय त्याचं प्लास्टिक टाकणार, CND वेस्ट टाकणार, हे तर मी थांबवू शकतो ना एक व्यक्ती म्हणून. बरोबर आहे. तर हे सगळी गोष्टी आहे. आणि कसं आहे की पुण्यामध्ये ना लोक इतके चांगले लोक आहेत, इतके हुशार, इंटेलेक्च्युअली साऊंड. मला नाही वाटत की आपला देशमध्ये, आपला भारतात म्हणजे पुण्यापेक्षा जास्त काही इंटेलेक्च्युअली साऊंड लोक असतील. पण इथे जर लोकसभा जर होत नसेल तर बाकी इश्यूज आहे. वा, ग्रेट. ठीक आहे. मला हे परत एकदा हे आपल्या बोलण्यामध्ये हे फार आवडतं की तुम्ही ॲक्सेप्ट करताय जे आहे ते. आणि खरंच मला स्वतःलाही हे नागरिक म्हणून वाटतं की टॉयलेट स्वच्छ नसेल तर मी व्हिडिओ करून पोस्ट करण्यापेक्षा मी टॉयलेटचा वापर केल्यानंतर मी इतरांसाठी ते किती स्वच्छ करून ठेवतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि ट्रॅफिकमध्ये माझी जबाबदारी आहे, नागरिकांचीही कर्तव्य आहे. चला जरा गप्पा मारूया, बसूया. वा, तुमचा आहार काय असतो सर? कारण महापालिका आयुक्त, तुमची जबाबदारी मोठी आहे, जागरण होत असतील, प्रवास होत असतील, मग तुम्ही डाएट वगैरे असं काही करता का? नाही, डाएट वगैरेचं काही आय हॅव लाईक, मला खूप चांगलं जेवण करायची आवड. ॲक्च्युली आय लाईक टेस्टी फूड, व्हेज नॉनव्हेज सगळे. म्हणजे मी ॲक्च्युली सर्वभक्षी आहे. ओके. सो तुम्हालाही पुण्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खायला आवडतं आणि मराठी जेवण तुम्हाला आवडतं, म्हणजे थाळी आवडते, सगळ्या गोष्टी आवडतात. नाही, मराठी जेवण तर असं आहे की मी तुम्हाला एक सांगतो, एक एनेक्डोट आहे. मी जेव्हा होतो दिल्लीमध्ये पोस्टिंगसाठी, तर आमचे काही कोलिग्स सांगितले की इथं गणपती फेस्टिवल सुरू आहे, त्याच्यामध्ये मोदक फार त्याचं नाव आहे मोदक, जरा तुम्ही आणून दाखवा काय असते मोदक. सो आय फेल्ट व्हेरी चॅलेंज. आणि कुठेही मोदक मिळत नव्हता. तर मी खूप शोध घेतली. ते महाराज सदनचे काही स्टाफने विचारलं की कुठे मिळेल. तर त्यांनी हे जे आणलं होतं थोडासा ड्राय होतं ना, एक स्टीम्ड आणि एक दुसरा हे असते की त्याला थोडासा फ्राय करतो आपण. पण ते नाही आवडलं त्यांना. तर मी आय जस्ट थॉट की अरे काय आता, इतकं मी बोलत होतो मोदक आणि त्यांना आवडलं नाही. देन समबडी सजेस्टेड मी, इथे विचारला की ते मोदक चांगला मोदक म्हणजे काय असते. तर इथे मला सांगण्यात आलं की तुम्ही म्हणजे उकडीचा मोदक शोधा. पण तो पण अवघड होता. तर मी खूप शोध घेतला. एक शालीमार बाग एक एरिया आहे, तिथे एक मराठी महिला, शालीमार बागे, हां दिल्लीमध्ये, त्यांच्याकडे एक होता दुकान, आणि सी इज फ्रॉम महाराष्ट्र. ते खूप सुंदर म्हणजे मोदक तयार करायचे. मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की नाही सर, आज तर लेट झाला, पण उद्या सकाळी मी आपल्याला देतो करून. पण त्यांच्याकडून मी 1000 मोदक तयार केला, 1000 पीसेस. आणि सगळे आपल्या अधिकाऱ्यांना मी हे वाटलं. आणि मी तुम्हाला सांगतो, दिवसभर लोकांनी इतकं कौतुक केलं, म्हणजे दे हॅड नेव्हर इटन सच अ टेस्टी स्वीट. तर मराठी फूडमध्ये काय असते की काही काही इतकं स्पेशल आहे ना की दिस इज समथिंग व्हेरी. अगदी बरोबर. मोदक असेल किंवा आपला पोळी आहे, हां, तो एकदम त्याला रिप्लेसमेंट. आणि खूप हे आहे. पण कधी कधी थोडासा आहे की इट्स लॉट्स ऑफ शुगर अँड स्पायसेस पण कधी कधी काही आयटम्समध्ये जास्त असतात. ते मला थोडासा कधी कधी असं वाटते की जास्त होतो. पण टेस्ट वाईज तर अमेझिंग, अप्रतिम. चला आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. लहानपणी आम्ही एक वाक्य वाचायचो की श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब अधिक गरीब होत आहेत. पुण्यामधल्या ठराविक भागांमध्ये कोथरूड आहा हा हा, सदाशिवपेठ आहा हा हा हा, काही ठराविक भाग आहा हा हा आहेत. पण असं असताना माझ्या माहिती मिळालेल्यानुसार 28% स्लम एरिया आहे सर. मग तुम्हाला असं वाटतं का की ह्या 2 दऱ्या आहेत आणि मग त्या मेंटेन करण्यासाठी किंवा ते सगळं एक महापालिका आयुक्त म्हणून ते सगळं एकसमान होण्यासाठी काय प्रयत्न असतात? म्हणजे हा प्रश्न ॲक्च्युली फारच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खरं म्हणजे काय असते की शहर विकास करत असताना, म्हणजे आपला जो प्लॅनिंग फॉर दी अर्बन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचे जो विषय आहे ते आहे ते इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शहर जे आहे ना, तुम्हाला जसं पाहिजे तसं अजिबात होऊ शकत नाही. तुम्ही जे म्हटलं ना, हे 2 गोष्टी आहे. एक तर 28% स्लम तर आहे,
दुसरा अजून एक प्रश्न आहे की आमच्याकडे जे काही नवीन गाव आलेलं आहे तिथे पण चांगली परिस्थिती नाही आहे, चांगली रोड नाही आहे, पाण्याची अडचण आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. याचं नियोजन आम्ही आता केलेलं आहे. दुसरा मी सांगतो काय नियोजन आहे. दुसरा असं आहे की आपण जेव्हा हे सगळे विकास कामचं प्लॅन करत असतो तेव्हा बजेट एलोकेशनमध्ये पण लक्ष आपलं द्यावं लागतं की प्रत्येक भागावर किती आपलं फोकस करायचं आहे. यानंतर एक स्किल डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे, आमच्याकडे एक लाईट हाऊस प्रकल्प आहे, त्याद्वारे कमीत कमी 40,000 लोकांना आम्ही ट्रेन केलेला आहे. दे आर गेटिंग जॉब्स फ्रॉम द स्लम एरिया. मेन आहे की जो स्लमचा भाग आहे तिथे 28% स्लम आपण कमी करू शकतो. तुम्ही पहा पाटील एस्टेट 10,000 लोक राहतात, COEP, संचेती हॉस्पिटल, इतक्या सुंदर ब्रिजेस, एव्हरीथिंग लुक सो ब्युटिफुल. सडनली यू गो टू पाटील एस्टेट. राईट. आणि पाटील एस्टेटमध्ये कसं आहे की स्लम रिडेव्हलपमेंटचा प्लॅन खूप दिवसपासून चालू आहे, पण त्याला थोडासा कसं आहे की मिशन मोडमध्ये करून हे सगळे करायलाच पाहिजे. अग्रेसिव्हली करायला. हो. तसेच तुमचं जुना बाजारचा एरिया आहे, तुम्ही कलेक्टर ऑफिसचे आहे, रेल्वे कॉलनी आहे, हे सगळे खूप सुंदर सुंदर एरिया करत करत तुम्ही अचानक जुना बाजारला गेले. तर मला काय वाटते की हे पुण्यामध्ये ना आयलँड ऑफ एक्सलन्स तर आहे, करेक्ट, पण आयलँड ऑफ जे असं ना की डेप्रिवेशन पण आहे. तर थोडासा याच्यावर फोकस करायची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो मागे याच्यावर खूप सारे बैठका आपण केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे हे सारे प्रकल्प कसा राबवू शकतो. आता PMAYमध्ये सुद्धा जवळपास 6,000 नवीन घर करण्याची तयारी आम्ही केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर खूप भर दिलेला आहे की कमीत कमी म्हणजे स्लमचा जो काही रिडेव्हलपमेंट आहे ते खूप फास्ट स्पीडने झाला पाहिजे. आपल्या इथे BDP एरिया आहे, तुम्हाला माहीत असेल, बायोडायव्हर्सिटी पार्क. तो फार मोठा एरिया आहे. तिथे सुद्धा काय आहे की स्लम खूप सारे स्लम तयार झालेले आहे. इथे कसं आहे की डेव्हलपमेंटचा इश्यूज आहे, पण आता आमची अशी तयारी आहे की BDP एरियामध्ये सुद्धा 30% जो आपला जो एरिया आहे 30% एरिया शुड बी डेव्हलप्ड. आणि ते नवीन आम्ही याच्यावर आपण धोरणात्मक तयार करतो आहे. ते याच्यावर सुद्धा CM साहेबांचे निर्देश आहे. आणि मला वाटते की स्लम रिडेव्हलपमेंटसाठी जे जे काही अडचणीचा विषय आहे ते धोरणात्मकरित्या आम्ही सॉल्व्ह करायचं. हां. आणि हे खूप मिशन मोडमध्ये लवकरात लवकर हे केलंच पाहिजे. दुसरं असं आहे की जो नवीन गाव आहे, मी आपल्याला सांगतो की नवीन गाव म्हणजे पुण्याच्या भोवताली उगवलेली गावं. तर यासाठी आपण 3,000 कोटीचा प्लॅन केलेला आहे पाणी पुरवठ्यासाठी. म्हणजे एव्हरी विलेज शुड हॅव प्रॉपर वॉटर सप्लाय. प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे ड्रेनेजचा जो लाईन आहे ते झालंच पाहिजे. ते पण आम्ही यावेळी घेतला होता. स्टॉर्म वॉटरसाठी जे आहे 400 कोटीचं पहिल्यांदा आपण हे सगळे प्लॅन केलं आहे. तो माझा असा मत आहे, असं नियोजन पण केलेलं आहे की सगळे जे 32 गाव आहे त्या ठिकाणचा पाणी पुरवठा असेल, तिथे रोडचा प्रश्न असेल, स्टॉर्म वॉटर असेल, ड्रेनेज असेल, 2 वर्षच्या आतमध्ये 100% जसं जुने पुणे आहे तसंच बाहेरचं पण ते होईल. आणि ते ऑलरेडी नियोजन केलेलं आहे. म्हणजे मी काही असं आपल्याला सांगत नाही की असं करणार, ऑलरेडी प्लॅन केलेला आहे. आता इम्प्लिमेंट अग्रेसिव्हली ते करायचं आहे मिशन मोडवरती. हां, आपल्याकडे महापालिकेचं बजेट आहे 16,000 कोटीचं आम्ही बजेट केलेलं आहे. वेळ प्रसंगी आम्ही बाहेरचे काही जे जागतिक बँकेच्या लोनचं पण प्लॅन केलेलं आहे. भारत सरकारचा अर्बन चॅलेंज फंड आहे. तर बजेटपेक्षा 4,000 कोटी एक्स्ट्रा खर्च करण्याची तयारी यावर्षी आम्ही केलेली आहे. थोडक्यात मला उत्तर मिळालं की स्लम एरियामधल्या लोकांना नोकऱ्या देऊन त्या स्लमचं पुनर्वसन करून शिवाय पाण्याची व्यवस्था करून पुण्याच्या भोवतालची खेडेगावं, छोटी गावं डेव्हलप करायचा प्रयत्न आहे. ग्रेट. आणि हे फक्त हवेतलं नाही आहे, तर याचं नियोजन झालेलं आहे. आता फक्त मिशन मोडवरती इम्प्लिमेंटेशन बाकी आहे. बरं, आत्तापर्यंत तुम्हाला आयुक्त मिळून मिळालेली सगळ्यात अभ्यासू तक्रार की सर हे झालेलं नाही आहे, हे तुमचं बरोबर नाही, असं कुठल्या नागरिकांनी केलं आहे? हो, एक नागरिक आहे, त्याचं नाव पण मी आता सांगत नाही, पण मला वाटते की ते 1 वर्ष झाला ते रोज माझ्याकडे येतात, ऑफिसला येतात. हो. आणि ते तक्रार एक अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे. हो, अच्छा. की त्यांना सस्पेंड करा. मी बोललो की आता का तुम्ही 1 वर्षात रोज काय येतात, म्हणजे इतका तुम्हाला कसाला इतका राग? हां. तर मला वाटलं सुरुवातीला की तो खूपच अन्याय झाला असेल त्यांच्यावर, पण ते नंतर असं कळलं की त्यांचं काहीतरी व्यक्तिगत आपसात वाद आहे. तर हा सर्वात अभ्यासू तक्रार माझ्याकडे आतापर्यंतचा.
पण तो शेवटी काही होणार नाही त्याच्यामध्ये, कारण तो थोडासा वेगळ्या प्रकारचा तक्रार आहे. पण व्यक्तिगत काहीतरी त्यांचं हां, सो इट इज ऑन द लाईटर नोट. पण खऱ्या अर्थाने मी सांगतो, तक्रारी लोक करतात आणि खूप जेन्युइन तक्रार असतात. काही ठिकाणी आता एक छोटं उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे, इथे जनता वसाहत, जनता वसाहतमध्ये कमीत कमी 60 ते 70,000 लोक राहतात. आणि तो एरिया असा आहे की वर्षानुवर्ष प्रत्येक पाऊसमध्ये खूप पाणी येतात आणि इनंडेशन ऑफ वॉटर खूपच होतात, फ्लड वगैरे, म्हणजे एव्हरी रेन. तर मला असं सांगण्यात आलं की साहेब इथे प्रत्येक वर्षी पाणी येतात, तरी इथे ड्रेनेजचं काम नाही झालं. तर मी असं माहिती घेतली की ड्रेनेजसाठी काहीतरी अडचणी आहे, म्हणजे छोटासा कॅनल आहे म्हणून ते लाईन वगैरे पूर्ण होत नाही. तर मी असं विचारलं आमच्या लोकांना की काहीतरी असेल ना, प्रॉब्लेम जर असेल तर सोल्यूशन नक्कीच असणार आहे. कुछ ऐसा है सिस्टम, मतलब ऐसा कोई प्रॉब्लेम नहीं, इसका समाधान नहीं पण हे होता है. नागरिकांनी तुमच्या लक्षात आणून दिलं. हो. अच्छा. देन आवर ऑफिसर्स ट्राय टू अंडरस्टँड की प्रॉब्लेम काय आहे. तर हे कसं आहे की जॅकिंग पुशिंग करावं लागतं ना, की तुमचा जो कॅनलमधून, आणि ते केम टू नो. आणि बेसिकली 6 कोटीच्या एकच दिवसात हे प्लॅन आम्ही मंजूर केला आणि नाव द वर्क इज गोईंग ऑन. तर कसं आहे की जो प्रॉब्लेम 20 वर्ष 25 वर्षपासून आहे त्याचं सोल्युशन आम्ही शोधू शकलो नाही, ते 1 तासात 1 दिवसात आम्ही करू शकलो. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही नागरिकांच्या तक्रारीवर बरोबर लक्ष दिले तर खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. कधी कधी काय असते की आम्ही आमच्या पद्धतीने प्रॉब्लेम शोधतो, पण जर तुम्ही लोकांचं बरोबर ऐकून घेतलं की ते काय म्हणतात, तर तुम्हाला प्रॉब्लेमची जाणीव होणार आणि सोल्युशन पण मिळणार आहे. म्हणजे आमचं दृष्टिकोन वेगळे असते, लोकांचा दृष्टिकोन वेगळे असते, कारण मागण्या वेगळ्या असतात. हो हो आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकतो अशी गोष्ट वेगळी असते. कारण काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही नैसर्गिक अडचणी आहेत, काही पण ते काय आहे की आप लोगों को सुनिए. म्हणजे काय असते की माझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, तर मी समजू शकतो ना की त्याचं वेदना आणि त्याचं व्यथा काय आहे. करेक्ट. तुम्ही मला सोल्युशन देणार, पण यू डोंट फील दॅट पेन ॲक्च्युली. तर जे कोणी म्हणजे आपल्याकडे तक्रारी आणतात ना, त्यांच्या तक्रारवर दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. शेवटी कसं आहे की दिस इज लॅक ऑफ इम्पॅथी. आणि मला वाटते की जेव्हा आपण हे कारवाई करतो, काम करतो लोकांसाठी, तेव्हा तुम्हाला फक्त एक साईन करायचं आहे, पण त्या माणसाच्या जीवनात एक मोठा बदल होतो. बरोबर आहे. बरोबर. असा जर आपण विचार केला ना, तर प्रशासनमध्ये खूप इझिली आम्हाला चांगला यश मिळतो. हा, वा, ग्रेट. मला आज तुमच्याकडनं पुण्याच्या झोपडपट्ट्याविषयीचं उत्तर मिळालं, ट्रॅफिकविषयीचं मिळालं, आणि ते फार महत्त्वाचं होतं की बाहेरच्या शहरांमध्ये जाणारा रस्ताही पुणे शहरातून जातो म्हणून ट्रॅफिक आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. मला हेही कळालं की नागरिकांची कर्तव्य आहेत, तक्रारींबरोबर कर्तव्यही जर नेटाने पालन केलं तर पुण्याची डेव्हलपमेंट छान होऊ शकते. मला ट्रॅफिक, स्लम, नागरिक, प्रशासकीय, राजकीय ही उत्तरं मिळाली. तुमच्या एकंदरीत पुण्याच्या तुमच्या व्हिजनविषयी कळलं, तुम्हाला पुणं का आवडतं हेही कळलं. वा, छान सर. माझ्या मनातले पुण्याविषयीचे जे प्रश्न आहेत त्यांची बऱ्यापैकी उत्तर मला मिळाली आहेत. आता मी एक कलाकार आहे सर, माझं काम थिएटरशी असतं. थिएटरविषयीच्या कलाकारांचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, प्रेक्षकांचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आणि प्रशासनाचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तुमच्या नजरेतलं आयडियल रंगमंदिर काय आहे? कारण पुण्यामध्ये नाटक पाहणारी खूप माणसं आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार लोक आपल्या घरातल्या माणसांना घेऊन वेळ काढून 500 रुपये खिशातले देऊन रंगमंदिरात नाटक बघायला येतात. लाखोंचा व्यवहार होतो, कारण नाटक पुण्यामध्ये जोरदार चालतं. तुमच्या व्हिजनमधलं आयडियल रंगमंदिर काय आहे? बेसिकली पुणे शहरमध्ये खूप सारे जुने आमच्याकडे थिएटर्स आहे, हो, आणि त्याचं मॅनेजमेंट जे आहे महापालिकेकडे आहे. हो. मला वाटतं की हा थोडासा दुर्लक्षित विषय आहे. कारण मी जेव्हा दुर्लक्षित मी जेव्हा आलो होतो, मला पहिल्यांदा 2 दिवसातच एक तक्रार असा आला की एक खूप चांगला एक नाटक सुरू होतं आणि मध्ये काहीतरी उंदीर वगैरे, काही कोणाच्या पॅन्टमध्ये आतमध्ये उंदीर गेला की ही जस्ट गॉट सो नर्वस. आणि दिस कंप्लेन वॉज ऑन सोशल मीडिया. आय फेल्ट व्हेरी बॅड की म्हणजे हे काय प्रकार आहे, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. देन वी ऑल्सो ट्राय टू डू सम करेक्टिव्ह मेजर्स, आणि तो संपला, तो विषय आपण लावला मार्गी. दुसरा एक आहे, मी सांगतो तुम्हाला की बरेच ठिकाणी आपला जो स्टेजेस आहे, स्टेजवर रॅम्प पण नाही आहे. आता समजा की काही कार्यक्रम घेत असताना कोणी एक दिव्यांग व्यक्ती आहे, त्यांना जर काही पुरस्कार द्यायचा असेल तर त्यांना म्हणजे
उचलून ते घेऊन जातात, म्हणजे उसको उठा कर लोग लेके जाते हैं. जस्ट इमेजिन कि तुम एक दिव्यांग व्यक्ति ला अवार्ड देता है और उसको अवार्ड देने के लिए उसको आप उठा के लेके जा रहे हो, उसको कितना खराब लगेगा. मतलब इसका अर्थ ये हुआ कि भाई उसका सम्मान के बदले में उसका अपमान आप कर रहे हैं. की तो परस्वाधीन आहे ही भावना हो जास्त हो, आहे. तर हे फार छोट्या छोट्या गोष्टी आहे. तर याच्यावर आम्ही सगळे प्लॅन केला आहे की आमचे सगळे जे थिएटर्स आहेत चांगलं कसं म्हणजे होऊ शकते. पण तुमचा प्रश्न थोडा वेगळा आहे की आयडियल रंगमंदिर कसा असावा. माझा असा म्हणणं आहे की दिस इज अ व्हेरी गुड आर्ट फॉर्म. थिएट्रिक्स इज अ व्हेरी गुड आर्ट फॉर्म. जसे थिएटर आणि हे नाटक आपण जे करतो ना, त्याचं एक वेगळे महत्त्व आहे. शेवटी कसं आहे ना की जेव्हा आपल्यामध्ये खूप राग, द्वेष, प्रेम किंवा भावना येतो ना, आपण कधी कधी म्हणजे वी डोंट स्पीक. आम्ही बोलतो ना की आमच्याकडे काही शब्दच नाही, मैं क्या बोलूँ, मेरे पास शब्द नहीं है. तो उस स्टेज के बाद ये शुरू होता है आर्ट फॉर्म. बिकॉज आर्ट फॉर्म इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द डीपेस्ट एक्सप्रेशन ऑफ द ह्युमन बीइंग्स. आणि त्यासाठी जे काही कलाकार असतात किंवा जे लोक काही क्रिएटिव्हिटी करतात, दे आर व्हेरी डिफरंट पीपल. दे आर लाईक द एसेट्स ऑफ आवर सोसायटी. आणि मी तर म्हणतो जावेद अख्तरांचं एक फार सुंदर वाक्य आहे की आर्ट फॉर्म इज दी व्होकल कॉर्ड्स ऑफ सोसायटी. हां, आणि कसं आहे, दिस इज अ गॉड गिफ्टेड टॅलेंट. मी एक चांगला प्रशासक होऊ शकतो, एक चांगला म्हणजे बिल्डर होऊ शकतो, आय कॅन बी अ गुड इंजिनियर, डॉक्टर, बट बिकमिंग अन आर्टिस्ट इज समथिंग इज अ गॉड गिफ्टेड थिंग. आणि जे लोक या प्रोफेशनमध्ये असतात ना, दे आर व्हेरी इमोशनल, दे आर व्हेरी क्रिएटिव्ह. आणि असे लोकांसाठी जे काही व्यवस्था आम्ही करतो, दॅट शुड बी आयडियल. रंगमंदिरचा मिनिंग असा आहे की द प्लेस शुड बी फुल ऑफ एक्साइटमेंट. तुम्ही जेवढे चांगलं तुम्हाला हे नाटक पाहायला वाटते, असंच तुम्हाला द मोमेंट यू एंटर इन टू रंगमंदिर असं फील झाला पाहिजे. इट शुड बी पॉझिटिव्हली काइंड ऑफ ऑर्गनाइज्ड. प्रत्येक गोष्टी इट शुड बी अ व्हेरी ब्युटिफुल एंट्री, ब्युटिफुल एक्झिट. आतमध्ये तुम्ही गेला तर टॉयलेट शुड बी ऑफ व्हेरी नाईस क्वालिटी. तुमचा जो काही कला दालन आहे, इट शुड बी लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि जो सीट्स आहे तुमचे, एव्हरीथिंग शुड बी. आणि हे सगळे कसं आहे ना की एकदा गेला की तुम्हाला छान वाटते. म्हणजे नाटक उशिरा सुरू झाला तरी तिथे रंगमंदिरमध्ये जाऊन आम्हाला चांगलं वाटतं, असं आला फील गुड फॅक्टर आहे. हां. पण त्यासाठी आम्ही यावेळी केलेला आहे प्लॅन. थोडाफार आमच्या भवन विभागातर्फे पण काही चुका झालेली आहे. कारण एक छोट्या मोठ्या काम करण्यासाठी प्रत्येक वर्षी एकच कामसाठी एक वर्षातमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर, दुसऱ्या वर्ष दुसरा कॉन्ट्रॅक्टर, तिसऱ्या वर्ष तिसरा कॉन्ट्रॅक्टर, आणि छोटे छोटे रक्कम मंजूर करतात. माझं म्हणणं आहे की एकच मोठा प्रोजेक्ट करून एक माणसाकडून हे सगळे काम झालंच पाहिजे. आणि मी आपल्याला म्हणजे नक्कीच ग्वाही देतो आणि खात्रीपणे सांगतो की हे सगळे रंगमंदिर उत्कृष्ट करण्यासाठी जे काही चांगलं करता येईल आम्ही नक्कीच करू. आणि डेफिनेटली तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट दिसेल. किती छान, थँक्यू सो मच सर. पुणे तेथे काय उणे असं आत्तापर्यंत आपण म्हणत आलेलो आहोत आणि ऐकत आलेलो आहोत. पण आज पुणे तेथे काय काय उणे याची माहिती आम्हाला मिळाली. आणि ते उणं भरून काढण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे तयार आहेत. त्यांची तयारी आहे. इम्प्लिमेंटेशनची आत्ता फक्त कमी आहे आणि जे मिशन लेवलवरती करायला ते तयार आहेत. त्याच्यासाठी त्यांना CM साहेबांचंही सहकार्य आहे. नागरिकांचं पाठबळ, सपोर्ट आणि अवेअरनेस अजून लाभावा अशी त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे. तर मला असं वाटतं पुण्याचं हे पुण्याच्या नशिबात एक छान असा आयुक्त आला आहे की ज्यांना मराठीविषयी, मराठीपणाविषयी, मराठी खाद्यसंस्कृतीविषयी, मराठी रंगमंदिरांविषयी आणि मराठी माणसाच्या मूळ कल्चरविषयी आस्था आहे आणि त्याच्यावरती काम करायची तयारी आहे. मग असं तयारी असलेला माणूस जर एवढ्या मोठ्या पदावरती असेल तर तुमचीही ही तयारी पाहिजे की त्यांच्याकडनं आपले काय अधिकार आहेत ते बजावून घेतानाच आपली काय कर्तव्य आहेत त्याची आपण जाणीव ठेवूया. माझी खात्री आहे तुम्ही पुणेकर असाल तर तुम्ही हा इंटरव्ह्यू पूर्ण नक्की बघाल आणि तुमच्या स्वप्नातलं पुणे मला वाटतं येत्या काही वर्षात तुम्हाला नवल किशोर राम सरांच्या व्हिजनमधनं नक्की पाहायला मिळेल. बरोबर? नाही, मी एकच आता ठीक आहे, आपलं प्रोग्राम आता इथे संपतायत, पण एकच गोष्टी सांगतो. हा माझं काही विजन नाही, हे पुणेकरांचं विजन आहे. आम्ही पूर्ण करण्यासाठी आलो इथे. कारण कसं आहे की जो व्यक्ती पुणेमध्ये राहतात त्यांच्या काय फिलिंग्स आहेत, दॅट्स मोर इम्पॉर्टंट. म्हणजे मी एवढे काही मोठा नाही की माझ्या विजनद्वारे पुणे चालणार असं नाही आहे. व्हॉट इज द थॉट ऑफ ए कॉमन पर्सन, दॅट इज समथिंग. आणि तुम्हाला सांगतो की इथे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा बरेचदा हा गोष्टी खूप म्हणजे जोरात त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक मंचावर. आणि ही हॅज गायडेड अस की पुणे हॅज टू बी द नंबर 1 सिटी इन द कंट्री. ग्रेट. आणि CM साहेबांचा जो काही वॉर रूममध्ये पण पुण्याला फार फोकस दिला जातो. येणाऱ्या पिरियडमध्ये तुम्ही पहा, इथे मेट्रोचा नेटवर्क जेव्हा पूर्ण होईल
PMPLचे बसेस कमीत कमी 4 ते 5 हजार होईल. ते भुयारी मार्ग ज्याला म्हणतो ना पताल लोक, त्याचंसुद्धा नियोजन तर CM साहेबांचा याच्यामध्ये आलेलं आहे. आणि पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा आमच्याकडे समान पाणी पुरवठा योजना, तसेच बाहेर सगळे गावाचे DPR, तसेच खूप सारा एव्हरी प्रॉब्लेम हॅज टू बी सॉल्व्ड असं नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या पिरियडमध्ये 44,000 crores आम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन केलेला आहे पुण्यासाठी. तर हे सगळे जर झालं एकदा तर हा शहर पुन्हा जसं की असतं ना की पुण्याची जे जुनी ओळख आहे फॉर द ईज ऑफ लिव्हिंग होईल तसं. आणि मी नक्की होईल सर. खरे सांगतो की एकदा हे सगळे काम जे सुरू आहे ना त्याच्यामुळे थोडासा गोंधळ दिसते रोडवर, पण काम पूर्ण झाल्यावर दिस सिटी विल बी द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन द कंट्री डेफिनेटली. सुंदर स्वच्छ हरित पुणे. क्या बात आहे. आमची खात्री आणि आमची आशा आहे की असं नक्की होईल. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही हा वेळ दिलात आणि या आमच्या नाटकाला तुम्हाला आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. पुणे तेथे काय उणे, पुणेकर नक्की बघा हा इंटरव्ह्यू पूर्ण. धन्यवाद. नवल किशोर राम यांच्याबरोबर आजचा आमचा हा गप्पांचा भाग इथे थांबतो. पुन्हा भेटूया. थँक्यू.